लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पाथरी गावात चुलत भावाने भावाला जंगलात नेऊन चाकू भुसकून खून केला. खून करून मृतदेह लपवून ठेवला व पोलिसांना देत होता गुंगारा. फुलंब्री तालुक्यातील पाथरी गावात चुलत भावाने भावाला जंगलात नेऊन चाकूने भुसकून खून केला व बेपत्ता झाल्याची तक्रार केली. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत घडली. मयत राजू रामू बनसोड वय 22 वर्ष, राहणार पाथरी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, हल्ली मुक्काम नवजीवन कॉलनी N11 हडको. तर आरोपी चुलत भाऊ रोहित संजय बनसोड वय 21 वर्ष, राहणार पाथरी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे नाव असून या दोघांच्या परिवारात गावात भावकीवरून नेहमी वाद व्हायचे. मयत राजूचे कुटुंबीय शहरात राहायला आले. येथे कामधंदे करून ते सुधारले. त्यांची कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारली होती. आरोपी रोहितचे कुटुंबीय गावातच राहत होते. त्यांना मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवावा लागत असे. आपल्या चुलत भावाचे चांगले झाले, आपण मात्र तसेच राहिलो याचा राग मनात धरून दिनांक 23 मे रोजी आरोपी रोहितने राजूला पाथरी येथील जंगलात नेऊन तेथे त्याच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून केला. मृतदेह पालापाचोळ्याने झाकून मृतक राजूचा मोबाईल स्वतःकडे घेऊन गेला. दिनांक 24 मे रोजी आरोपी रोहितने स्वतः सिडको पोलीस ठाण्यात हजर राहून राजू बेपत्ता असल्याची तक्रार दिली. नंतर मयत राजूच्या फोनवरून आपल्या फोनवर वारंवार मेसेज टाकत होता. पोलिसांना तपासात दोन्ही फोनचे लोकेशन एकाच ठिकाणी मिळाल्याने संशयावरून रोहितला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले व त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.